गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटॉन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड केटॉन्स. लास्ट लेक्चरला आपण अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय ते पाहिलं आणि आज आपण पाहतोय क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय फर्स्ट आपण डेफिनेशन पाहूया. डेफिनेशन aldol condensation between two different carbonyl compounds is called cross aldol condensation. तर क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय? अल्डोल कंडेन्सेशन बिटवीन टू डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड. याच्यामध्ये कोणता वर्ड इम्पॉर्टंट आहे तर डिफरंट. जर दोन डिफरंट कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्डोल कंडेन्सेशन जर झाली तर त्या अल्डोल कंडेन्सेशनला काय म्हणतात? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. आता इथे दोन डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कोणते? तर दोन डिफरंट अल्डिहाइड असू शकतात किंवा दोन डिफरंट केटोन असू शकतात किंवा एक अल्डिहाइड एक केटोन असू शकतो. अशा कंपाऊंडमध्ये जर अल्डोल कंडेन्सेशन झाली तर त्या रिएक्शनला काय म्हणायचं? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. याच्यामध्ये आपण टोटल 3 केसेस पाहतोय. याच्यामध्ये आहे केस 1. केस 1 काय आहे? इफ बोथ दी कार्बोनिल compounds contains अल्फा H. जर समजा त्या दोन्ही डिफरंट कार्बोनिल कंपाऊंडमध्ये जर अल्फा एच असतील तर इफ बोथ दी कार्बोनिल कंपाऊंड कंटेन अल्फा एच देन मिक्सचर ऑफ 4 प्रोडक्ट्स फॉर्म. आपल्याला किती कंपाऊंड मिळतात? तर 4 कंपाऊंड मिळतात. नीट लक्ष द्या. जर आपण अल्डोल कंडेन्सेशनमध्ये 2 डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड घेतले तर रिएक्शन कोणते होणार आहे? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन होणार आहे. आणि त्या दोन्ही डिफरंट कार्बन कंपाऊंडमध्ये जर अल्फा एच असतील तर आपल्याला किती कंपाऊंड मिळतात? तर आपल्याला मिळतात 4 कंपाऊंड. जसं आपण ऊर्ज रिएक्शनमध्ये करतो. ऊर्ज रिएक्शनमध्ये जर आपण 2 डिफरंट अल्काइल हॅलाइड यूज केले तर आपल्याला किती अल्केन मिळतात? तर 3 अल्केन मिळतात. तसंच ह्या रिएक्शनमध्ये आहे. जर आपण 2 डिफरंट कार्बन कंपाऊंड घेतले आणि त्या दोन्ही कार्बोनिल कंपाऊंडमध्ये जर अल्फा एच असतील तर आपल्याला किती प्रोडक्ट मिळतात? तर आपल्याला 4 प्रोडक्ट मिळतात. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. केस 1चं एक्झाम्पल आहे. नीट लक्ष द्या. याच्यामध्ये आपण काय करतोय? 2 डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड आपण यूज करतोय. याच्यामध्ये मी फर्स्ट यूज करतोय CH3CHO. दिस इज कॉल्ड इथेनॉल प्लस आणि दुसरा कंपाऊंड आहे CH3CH2CHO. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज प्रोपॅनल. याच्यामध्ये अल्फा एच आहे का? येस. तर याच्यामध्ये 3 अल्फा एच आहेत. दिस इज अल्फा कार्बोनेटम. अल्फा कार्बोनेटमला जे एच असतात त्यांना आपण अल्फा एच म्हणतो. दिस इज अल्फा कार्बोनेटम. C+Oला CHOला जो कार्बोनेटम आहे त्याला आपण म्हणतो अल्फा एच. याचा अर्थ याच्यामध्ये पण काय आहे? अल्फा एच आहे. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत? 2. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत? 3. याचा अर्थ दोन्ही कंपाऊंड्समध्ये काय आहेत? अल्फा एच आहेत. आता पहा, हे 2 आहेत कार्बोनिल कंपाऊंड. हा अल्डिहाइड आहे, हा पण अल्डिहाइड आहे. पण हे 2 अल्डिहाइड कसे आहेत? डिफरंट आहेत. याचा अर्थ 2 डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड. आणि याची रिएक्शन जर आपण डायल्यूट NaOH सोबत केली. कशासोबत? डायल्यूट NaOH. आणि जर आपण नंतर हीट केलं तर कंपाऊंड आपल्याला किती मिळतात? तर कंपाऊंड आपल्याला 4 मिळतात. आता हे 4 कंपाऊंड कोणकोणते मिळतात ते आपल्याला पाहायचं आहे. समजले सर्वांना? हा एक कंपाऊंड आहे. दोन्ही डिफरंट कंपाऊंड्स आहेत. पण ह्या दोन्ही कंपाऊंड्समध्ये काय आहेत? तर अल्फा एच आहेत. तर अशा वेळेस आपल्याला किती कंपाऊंड मिळतात? किती प्रोडक्ट मिळतात? तर आपल्याला हे 4 प्रोडक्ट मिळतात. आता नीट लक्ष द्या. हे 4 प्रोडक्ट कसे मिळतात ते आपण लिहूया. नीट लक्ष द्या. मी फर्स्ट काय करतोय? 2 मोल्स ऑफ इथेनॉल घेतोय. मी इथेनॉलचे किती घेतोय? 2 मोल्स घेतोय. दिस इज फर्स्ट मोल CH3CH_O. ओके. दिस इज फर्स्ट मोल ऑफ इथेनॉल अँड सेकंड मोल ऑफ इथेनॉल. सेकंड मोलसुद्धा मी याचाच घेतोय. पहा CH3. आता पहा CH3
CHO. हा पण इथेनॉल, हा पण इथेनॉल. नीटले शेकडन जर दोन डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड असतील आणि त्या दोन्हीमध्ये जर अल्फाचे असतील तर फर्स्ट काय करायचा, याचे 2 मोल घ्यायचे. किती मोल घ्यायचे? याचे 2 मोल घ्यायचे. आता नीटले शेड याचे 2 मोल घेतल्यानंतर होणार काय पहा, तर एकाचा कार्बोनिल ऑक्सिजन घ्यायचा आणि दुसऱ्याचे अल्फा एच घ्यायचे. नीटले शेड पहा, हे जे 3 एच आहेत ते 3 एच कोणते आहेत? अल्फा एच आहेत. ते मी असं लिहितो इथं CHH2. ओके, तर हे 3 अल्फा एच. तर काय करायचं, एकाचा कार्बोनिल ऑक्सिजन आणि दुसऱ्याचे अल्फा एच घ्यायचे. कोणते अल्फा एच घ्यायचे? नेहमी कोणते एच घ्यायचे? नेहमी अल्फा एच घ्यायचे. म्हणजे पहा, हा H2 आणि हा O, H2 रिमूव्ह होणार आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार सांगा. तर आपल्याला फर्स्ट प्रोडक्ट मिळाला. नीटले शेड फर्स्ट प्रोडक्ट आहे CH3, पुढे CH डबल बॉन्ड पुढे काय आहे CH. एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतोय, एकदम शॉर्टमध्ये CHO. तर हा झाला आपला फर्स्ट प्रोडक्ट. दी IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज but2EnAl. हा झाला आपला फर्स्ट कंपाऊंड. समजले सर्वांना. तर एकाचा कार्बोनिल ऑक्सिजन आणि दुसऱ्याचे अल्फा एच घ्यायचे आणि हा H2 रिमूव्ह करायचा. डायरेक्ट आपल्याला काय मिळेल? फायनल प्रोडक्ट. कारण फर्स्ट आपण काय करतोय? NaOH आणि नंतर आपण काय करतोय? हीट करतोय. हीट केल्यानंतर काय तयार होतो? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार होतो. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतो. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. समजलं. तर हा झाला फर्स्ट प्रोडक्ट. त्यानंतर आपण काय करूया, त्यानंतर आपण करूया हे प्रोपॅनलचे 2 मोल्स घेऊया. प्रोपॅनलचे 2 मोल. याच्यामध्ये मी फर्स्ट मोल लिहितो आहे. फर्स्ट मोल CH3 CH2 CH डबल बॉन्ड O. दिस इज फर्स्ट मोल ऑफ प्रोपॅनल अँड सेकंड मोल आपल्याला येत आहे. सेकंड मोल मी असं लिहितो आहे CH2 CHO CH3 CH2 CHO. दिस इज सेकंड मोल ऑफ प्रोपॅनल. हा पण प्रोपॅनल, हा पण प्रोपॅनल. काय करायचं मी सांगितलं आहे, एकाचा कार्बोनिल ऑक्सिजन आणि दुसऱ्याचे काय करायचे? अल्फा एच घ्यायचे. दिस इज अल्फा कार्बोनेटम. अल्फा कार्बोनेटमला जे एच असतात ते एच. ओके, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल जो आपण रिमूव्ह करतोय तो कसा रिमूव्ह करायचा? एकाचा कार्बोनिल ऑक्सिजन आणि दुसऱ्याचे अल्फा एच असा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा आहे. हे एच नाही रिमूव्ह करायचे, अल्फा एच फक्त रिमूव्ह करायचे. मग सांग, हा जर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला तर आपल्याकडे कंपाऊंड कोणता शिल्लक राहिला सांगा? प्लस सांगा काय राहिलं? CH3 पुढे CH2 CH पुढे काय येणार? डबल बॉन्ड. CH पुढे काय? डबल बॉन्डला पुढे काय अटॅच आहे? Cला पुढे काय अटॅच आहे? CHO आणि इथे CH3. याचा आपल्याला IUPAC नेम काय सांगता येईल? दिस इज फर्स्ट कार्बन 1 2 3 4 5. सेकंड कार्बनला काय अटॅच आहे? मिथाइल ग्रुप अटॅच आहे. 2 मिथाइल पुढे 5 कार्बन आहेत. पेंट येणार. त्यानंतर येणार डबल बॉन्ड 2 ANE येणार आणि लास्ट ए रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय येणार? AL. ओके, तर हे झाले पहिले 2 प्रोडक्ट. त्यानंतर आता पहा थर्ड प्रोडक्ट आपल्याला कोणता मिळेल? तर याचा काय करूया आपण? एक इथेनॉल घ्यायचा, एक प्रोपॅनॉल घ्यायचा. इथेनॉल सर्वांच्या लक्षात, एक इथेनॉल घ्यायचा, एक प्रोपॅनॉल घ्यायचा. इथेनॉल मी इथं फर्स्ट लिहितोय CH3 CH डबल बॉन्ड O. हा झाला इथेनॉल. प्लस आपण काय करूया? सेकंड प्रोपॅनॉल घ्या. पण प्रोपॅनॉलचे जर आपण याचा ऑक्सिजन घेतला, जर आपण इथेनॉलचा जर आपण ऑक्सिजन घेतला तर प्रोपॅनॉलचे काय करायचे? 2 अल्फा एच घ्यायचे. म्हणजे पहा, हे आपल्याला असं लिहावं लागेल CH2 CHO CH3. दिस इज प्रोपॅनल. पहा, आपण काय केलं? इथेनॉलचा ऑक्सिजन आणि प्रोपॅनलचा 2 हायड्रोजन. हा H2 रिमूव्ह करा. आपल्याला मिळेल थर्ड प्रोडक्ट. कोणता मिळेल सांगा? CH3 पुढे CH. नीटले शेड CH पुढे काय आहे? डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डला पुढे काय अटॅच होईल? C अटॅच होईल. इथे CH3 आणि इथे काय येणार? CH येणार. ओके, याचा IUPAC नेम काय येणार? 1 2 3 4. 1 2 2ला काय अटॅच आहे? मिथाइल. त्यामुळे काय येणार? 2 मिथाइल. पुढे काय येणार सांगा? 4 कार्बन आहेत म्हणजे काय येणार? ब्यूट. पुढे काय येणार? 2 ANE. हे ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी लिहा AL. हा झाला आपला थर्ड प्रोडक्ट. ओके, त्यानंतर आपण काय करूया? इथे आपण काय केलं होतं? इथेनॉलचा ऑक्सिजन घेतला होता. आता आपण काय करूया? प्रोपॅनलचा ऑक्सिजन आणि इथेनॉलचे 2 अल्फा एच घेऊया. मी इथं फर्स्ट काय लिहितोय? प्रोपॅनल CH3 CH2 CH डबल बॉन्ड O प्लस. आपण काय घेतला? हा प्रोपॅनलचा ऑक्सिजन
आता आपण इथेनॉल लिहूया. पहा इथेनॉल आपण असं लिहू शकतो, समजतं सर्वांना. दिस इज CH3CHO. पहा दिस इज इथेनॉल. आता आपण काय केलं, प्रोपॅनॉलचा ऑक्सिजन आणि इथेनॉलचे 2 अल्फा H काय रिमूव्ह होणार, हा H2 रिमूव्ह होणार. मग H2 रिमूव्ह झाल्यानंतर सांगा प्रोडक्ट कोणता मिळाला आपल्याला, CH3. नीट लक्षात, प्रोडक्ट कोणता आहे, CH3CH2. CH3CH2 पुढे काय, CH डबल बॉन्ड CHCHO. CHCHO याचं तुम्हाला IUPAC नेम मिळतील. लिहायचं IUPAC नेम एकदम इझी आहे, पेंट 2ENAL. इथपर्यंत नोट करा तुम्ही. झालं सर्वांचं लिहून. हां आपल्याला टोटल किती प्रोडक्ट मिळाले, तर आपल्याला हे 4 प्रोडक्ट मिळालेत. आता नीट लक्षात, हा जो BU2ENAL हा जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला कशापासून मिळाला, 2 इथेनॉलपासून मिळाला. म्हणजे दोन्ही मॉलिक्यूल कसे होते, सेम होते. हा जो प्रोडक्ट आहे 2-मिथाइल पेंट-2ENAL हा जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला कशापासून मिळाला, 2 प्रोपॅनॉलपासून मिळाला. दोन्ही कसे होते, सेम होते. म्हणून आपण यांना काय म्हणतो, यांना म्हणायचं सिंपल किंवा सेल्फ अल्डॉल प्रोडक्ट. सिंपल और सेल्फ अल्डॉल प्रोडक्ट्स. त्यानंतर 2-मिथाइल BU2ENAL हा आपल्याला कशापासून मिळाला, 1 इथेनॉल अँड 1 प्रोपॅनॉल. पेंट-2ENAL हा जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला कशापासून मिळाला, 1 इथेनॉल अँड 1 प्रोपॅनॉल. त्यामुळे 2 डिफरंट कंपाऊंड्सपासून आपल्याला हे मिळाले आणि त्यामुळे यांना काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड क्रॉस अल्डॉल. दिस इज कॉल्ड क्रॉस अल्डॉल प्रोडक्ट. म्हणजे हे जे आपल्याला 4 प्रोडक्ट मिळतात त्यामध्ये 2 काय असतात, सेल्फ अल्डॉल प्रोडक्ट असतात आणि 2 काय असतात, क्रॉस अल्डॉल प्रोडक्ट असतात. नोट करा हे. हां केस सेकंड आहे. केस सेकंड काय पहा, इफ 1 इज अल्डिहाइड अँड अदर इज कीटोन. पहा आपण केस 1मध्ये काय पाहिलं होतं, केस 1मध्ये आपण दोन्ही मॉलिक्यूल कोणते घेतले होते, अल्डिहाइडचे घेतलेत, किंवा तिथे आपण दोन्ही मॉलिक्यूल कीटोनचे घेऊ शकतो. पण जर समजा 2 डिफरंट कार्बोनिल कंपाऊंडमध्ये जर आपण एक अल्डिहाइड घेतला आणि एक कीटोन घेतला तर काय करायचं, जे अल्डिहाइड असतात ते काय असतात, ॲक्सेप्टर, आणि जे कीटोन असतात त्याचा काय तयार करता, एनोलेट तयार करता, म्हणजेच कार्बेनियन तयार करायचा. आलं लक्षात. जर समजा क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये एक अल्डिहाइड असेल आणि एक कीटोन असेल तर अल्डिहाइड हा नेहमी काय असतो, ॲक्सेप्टर, आणि कीटोनचा नेहमी काय तयार करता, एनोलेट तयार करता, म्हणजे कीटोनचा नेहमी काय तयार करायचा, कार्बेनियन तयार करता. ओके. पहा याच्यामध्ये एक्झाम्पल, दिस इज अल्डिहाइड, दिस इज इथेनॉल हा काय अल्डिहाइड, दिस इज ॲसिटोन हा काय आहे, कीटोन. याच्यामध्ये पण अल्फा H आहे, याच्यामध्ये पण अल्फा H आहे. म्हणजे सांगा किती कंपाऊंड तयार होणार, तर किती कंपाऊंड तयार होणार, तर 4 कंपाऊंड तयार होणार. कारण 2 डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड आहेत आणि दोन्हीमध्ये पण अल्फा H आहे. म्हणजे किती कंपाऊंड तयार होणार, 4 कंपाऊंड तयार होणार. मग याच्यामध्ये मेजर कोणता मिळेल, तर मेजर नेहमी कोणता लक्षात ठेवायचा, तर ह्या कीटोनचा नेहमी काय तयार करायचा, कार्बेनियन तयार करता. आता नीट लक्षात ठेवा, हा जो अल्डिहाइड आहे तो अल्डिहाइड आपण असं लिहूया, CH3C डबल बॉन्ड OH प्लस. पहा इथे Na+ आहे, OH- आहे. OH- काय करेल सांगा, अल्फा H ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि त्यामुळे काय होणार, इथे राहणार CH2 आणि याच्यावरती काय होणार, निगेटिव्ह चार्ज. नीट लक्षात ठेवा. पहा नाहीतर मी तुम्हाला थोडंसं डीपमध्ये सांगतो. पहा हा CH3 आपण असं लिहिला आहे, CH2H पुढे C डबल बॉन्ड O CH3. ओके. हा काय सांगा, बेस आहे, OH- काय बेस आहे, Na+ OH- हा OH- काय करेल पहा, हा OH- काय करेल, हा H काढून घेईल. मग हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील, तर ह्या कार्बोनेटमवरती शिफ्ट होतील. ओके. म्हणजे इथे काय राहणार सांगा, CH2 राहणार आणि ह्या कार्बोनेटमवरती चार्ज कोण देणार, निगेटिव्ह चार्ज येणार. समजलं सर्वांना. पाहता याच्यामध्ये याच्यावरती चार्ज कोणता आला, निगेटिव्ह चार्ज आला, तर कार्बेनियन तयार झाला. हा काय तयार झाला, कार्बेनियन, म्हणजेच काय तयार झाला, एनोलेट. आपण एनोलेट नेहमी कुणाचा तयार करता, जर एक अल्डिहाइड असेल आणि एक कीटोन असेल तर एनोलेट नेहमी कीटोनचं तयार करतं. ओके. हा झाला कार्बेनियन. त्यानंतर आपण मेकॅनिझम पाहिले इन डिटेल. हा C- काय करेल, ह्या Cवरती अटॅक करेल, हा C- ह्या Cवरती अटॅक करेल, म्हणजे ह्या Cमध्ये आणि ह्या CH2मध्ये सिंगल बॉन्ड तयार होईल. हे 2 पाय इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होतील आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला हे असं मिळेल, CH3C सिंगल बॉन्ड O-, इथे आहे H, पुढे CH2
सी डबल बॉन्ड OCH3 ओके. त्यानंतर हा O मायनस काय करेल, हा O मायनस वॉटरमधला काय घेईल, तर वॉटरमधला घेईल H प्लस, म्हणजे हा O मायनस हा H प्लस घेईल. म्हणजे आपल्याला कोणता कंपाऊंड मिळाला इथे, CH3C. CH3 हा CH3 पुढे C सिंगल बॉन्ड OH ओके. हा O मायनस हा H प्लस घेईल, म्हणजे काय तयार होईल OH. ह्या Cला खाली काय अटॅच आहे H, तो मी इथे लिहितोय H. ह्या Cमध्ये आणि ह्या CH2 मध्ये सिंगल बॉन्ड CH2 पुढे C डबल बॉन्ड OH अँड दिस इज प्रॉडक्ट. समजले सर्वांना. आता याच्यामधून फक्त वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा. काय रिमूव्ह करायचं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केल्यानंतर हीट केल्यानंतर काय होतं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. हा H रिमूव्ह होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, इथे CH3 आहे, CH3 पुढे CH3 इथे काय राहणार CH, इथे काय राहणार डबल बॉन्ड CH पुढे C डबल बॉन्ड OCH3. आपण काय केला, हा बीटा H आणि हा OH काय झाला रिमूव्ह, H2 रिमूव्ह झाला. इथे राहिला CH, इथे राहिला CH आणि CH मध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. हा आपल्याला कंपाऊंड मेजर मिळेल. 1 2 3 4 5 टोटल कार्बन अटॉम किती आहेत 5, म्हणजे काय येणार पेंट पुढे काय येणार 3En 1 2 3 3Ne ओके. हा E रिमूव्ह करा, त्या ठिकाणी काय लिहायचं, C डबल बॉन्ड O आहे म्हणजे ONE लिहायचं. ONEची पोझिशन काय सांगा 2. पेंट 3En2 ONE हा आपल्याला कोणता कंपाऊंड मिळेल, मेजर कंपाऊंड मिळेल. समजले सर्वांना. ह्या रिएक्शनमध्ये मिळणार आपल्याला 4, परंतु इथे 4मध्ये मेजर कोणता असेल, तर पेंट 3En2 ONE हा आपला कसा असेल, मेजर असेल. कारण कीटोन जर असेल, एक अल्डिहाइड एक कीटोन असेल, तर कीटोनचाच नेहमी काय तयार करायचा, इनोलेट तयार करता. आणि कीटोनचा जर तुम्ही इनोलेट तयार केला तरच तुम्हाला काय मिळेल, मेजर प्रॉडक्ट मिळेल. समजले सर्वांना, नोट करा. आहे ह्याच्यामध्ये थर्ड केस आहे इफ वन कार्बोनिल कंपाऊंड डज नॉट कंटेन अल्फा H अँड अदर कार्बोनिल कंपाऊंड कंटेन अल्फा H. जे आपण 2 डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड घेतलेत, एकामध्ये अल्फा H नाही आहे आणि एकामध्ये अल्फा H आहे, अशा कंपाऊंडमध्ये सुद्धा काय होते, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन होते. एकामध्ये अल्फा H नाही आहे, एकामध्ये अल्फा H आहे, तरीसुद्धा काय होते, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन होते. ज्या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्फा H नाही आहे, डज नॉट कंटेन अल्फा H, तो नेहमी काय असतो, ॲक्सेप्टर. आणि ज्या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्फा H आहे, कंटेन अल्फा H, त्याचा नेहमी काय तयार होतो, इनोलेट तयार होतो. समजलं सर्वांना. ज्याच्यामध्ये अल्फा H नाही आहे तो नेहमी काय असतो, ॲक्सेप्टर असतो. आणि ज्याच्यामध्ये अल्फा H आहे त्याचा नेहमी काय तयार होतो, इनोलेट तयार होतो. फॉर एक्झाम्पल पहा, दिस इज फॉर्माल्डिहाइड अँड दिस इज ॲसेटाल्डिहाइड, 2 डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड. याच्यामध्ये सांगा अल्फा H आहे का, याच्यामध्ये अल्फा कार्बनच नाही आहे. म्हणजे कार्बोनिल ग्रुपला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्या कार्बनला आपण अल्फा कार्बन म्हणतो. अल्फा कार्बनच नाही आहे तर याच्यामध्ये अल्फा H असेल का, तर नाही आहे. त्यामुळे इथे आपण लिहा नो अल्फा H. ब्रॅकेटमध्ये आपण लिहा नो अल्फा H. याच्यामध्ये अल्फा H आहे का सांगा, येस. दिस इज अल्फा कार्बोनेटम. ह्या अल्फा कार्बोनेटमला हे 3 H अटॅच आहेत, म्हणजे अल्फा H आहे याच्यामध्ये, अल्फा H. मग मला सांग इनोलेट पुन्हा तयार होईल, तर इनोलेट नेहमी याचा तयार होईल. याचा अर्थ कार्बेनियन नेहमी याचा तयार होईल, कार्बेनियन नेहमी याचा तयार होईल. लक्षात येतं सर्वांच्या. याचा नेहमी काय तयार होईल सांगा, इनोलेट तयार होईल. याचा इनोलेट तयार होईल आणि हा काय असेल सांगा, ॲक्सेप्टर असेल. हा नेहमी ॲक्सेप्टर असेल. आता नीट लक्ष द्या, शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला याचा प्रॉब्लेम सांगतोय. काय करायचं, याचा जो अल्फा H आहे याचा अल्फा H याच्या ओला फक्त अटॅच करून टाका, बस एवढंच करा. याच्यातला अल्फा H घ्या, याच्यातला अल्फा H घ्यायचा आणि तो ह्या ऑक्सिजन ॲटमला अटॅच करून टाकायचा. समजते सर्वांना. मग सांग काय तयार होईल ते, H पुढे CH ओके. त्यानंतर ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये बॉन्ड कोणता राहील, सिंगल बॉन्ड राहील ओके. लक्षात येते सर्वांच्या. हा H आपण इथे अटॅच करतोय म्हणजे कारण इथं सिंगल बॉन्ड. पुढे हा O यातला एक H आपण इथे अटॅच केला आहे म्हणजे काय तयार होईल, OH तयार होईल. हा जो H आहे तो H मी थोडंसं इथं खाली लिहितोय. त्यानंतर इथे काय राहिलं सांगा, आता CH2 राहिलं. ह्या CH2मध्ये आणि ह्या Cमध्ये सिंगल बॉन्ड तयार करा म्हणजे हा तयार झाला सिंगल बॉन्ड CH2. पुढे C डबल बॉन्ड OH अँड दिस इज बेटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. दिस इज अल्फा, दिस इज बेटा. बेटाला काय अटॅच आहे, OH, बेटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. अजून मी थोडंसं सिम्प्लिफाय करून सांगतोय.
ह्या सीला किती एच अटॅच आहेत 2 एच अटॅच आहेत त्यामुळे हे आपण असं लिहू शकतो CH2 तर हा तयार झाला प्रॉडक्ट याला जर समजा आपण हीट केलं तर काय होणार वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार कोणता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो अल्फा त्याच्या शेजारी काय आहे बेटा बेटाचा काय रिमूव्ह करायचा H रिमूव्ह करायचा अल्फाचा OH म्हणजे सांगा इथे काय राहणार इथे H राहणार आणि हा OH H2 रिमूव्ह इथला इथला H आणि इथला OH H2 रिमूव्ह झाला इथे काय राहिलं CH इथे काय राहिलं CH2 दोघांच्या मध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल CH2 डबल बॉन्ड CHO C डबल बॉन्ड OH म्हणजे CHO अँड दिस इज कॉल्ड ॲक्रोलिन याचं कॉमन नेम काय ॲक्रोलिन आहे याचं IUPAC नेम लिहिता येईल 1 2 3 प्रोप आहे त्यानंतर 2 त्यानंतर आहे 2 ENE ए रिमूव्ह करा त्या ठिकाणी लिहा AL हे झाले तर IUPAC नेम प्रोप 2 ENL समजले सर्वांना एकदम शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला हा प्रोडक्ट कसा लिहायचा ते सांगतोय ओके त्यानंतर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल त्यानंतर आपण एक्झाम्पल सेकंड पाहूया समजा आपल्याकडे एक आहे बेन्झाल्डिहाइड दिस इज बेन्झाल्डिहाइड प्लस आणि दुसरा आपल्याकडे आहे ॲसिटोफेनॉन ॲसिटोफेनॉनचं स्ट्रक्चर काय पहा बेन्झरिंगला काय अटॅच करायचा एकदम इझी आहे ॲसिटोफेनॉन पहा बेन्झरिंगला C डबल बॉन्ड OCH3 ग्रुप अटॅच करायचा दिस इज कॉल्ड ॲसिटोफेनॉन and this is called बेन्झाल्डिहाइड मला सांग याच्यामध्ये अल्फा एच आहे का याच्यामध्ये अल्फा एच आहे का बेन्झाल्डिहाइडमध्ये कार्बोनिल ग्रुपला जो कार्बन ॲटम अटॅच असतो म्हणजे हा कार्बन ॲटम कोणता आहे अल्फा पहा ह्या अल्फाच्या ऑलरेडी 4 फॅलसी कंप्लीट आहेत इकडे डबल बॉन्ड आहे हा थर्ड आणि हा फोर्थ त्यामुळे याच्यामध्ये बेन्झाल्डिहाइडमध्ये अल्फा एच नाही आहे नो अल्फा एच ॲसिटोफेनॉनमध्ये अल्फा एच आहे का सांगा येस दिस इज अल्फा कार्बन ॲटम C डबल बॉन्ड ओला जो कार्बन अटॅच आहे तो कार्बन ॲटम असतो अल्फा इथे 3 एच अटॅच आहेत म्हणजे याच्यामध्ये काय आहे सांगा अल्फा एच आहे सांगा इथे आपल्याला मेन प्रॉडक्ट कोणता मिळेल हां याचे रिएक्शन आपण करतोय डायल्यूट NaOH डायल्यूट बेससोबत काय नाही सांगा याच्याकडे अल्फा एच आहे तो दुसऱ्याच्या ओला अटॅच करा ज्याच्याकडे अल्फा एच आहे त्याचा अल्फा एच काय करायचा दुसऱ्याच्या ओला अटॅच करायचा म्हणजे काय होणार इथला जो एक अल्फा एच आहे तो अल्फा एच काय होणार ह्या ओला अटॅच होणार सांग काय तयार होईल मग पहा इथे बेन्झिन रिंग पुढे काय होणार सांगा C पहा ह्या Cला काय अटॅच आहे H मी तो इथे लिहितो H त्यानंतर C आणि O मध्ये कोणता बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड O पहा आपण काय केलं आहे याचा अल्फा एच याच्या ओला अटॅच केला आहे म्हणजे काय तयार होईल ते OH तयार होईल एकदम इझी आहे त्यानंतर इथे काय राहिलं CH2 हा CH2 काय करायचा ह्या Cला अटॅच करायचा म्हणजे ह्या Cला अटॅच होईल हा CH2 समजतं सर्वांना पुढे CH2 पुढे काय ॲज इट इज C डबल बॉन्ड O आणि याला काय अटॅच आहे बेन्झिन रिंग ओके तर हा मिळाला आपल्याला मेन कंपाऊंड याला तुम्ही थोडंसं जरी हीट केलं तर काय होणार डिहायड्रेशन होणार डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो अल्फा अँड दिस इज बीटा इथला एक H आणि हा OH H2 रिमूव्ह करा म्हणजे इथे काय राहणार CH इथे पण काय राहणार CH मध्ये काय तयार करा डबल बॉन्ड तयार करा आणि म्हणजे आपल्याला मेन कंपाऊंड हा कोणता मिळेल पहा दिस इज बेन्झिन रिंग पुढे CH इथे तयार होईल डबल बॉन्ड CH परत पुढे C डबल बॉन्ड O हा तुम्हाला काय मिळेल मेजर प्रॉडक्ट मिळेल समजतंय सर्वांना नोट करा हे पहा न्यू पॉईंट आहे इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन इंट्रा म्हणजे काय एकाच मॉलिक्यूलमध्ये इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे सायक्लिक कंपाऊंड्स फॉर्म म्हणजे इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशनमध्ये सायक्लिक कंपाऊंड तयार होतात ओके आता हे तुम्हाला कसं कळणार की ही रिएक्शन इंट्रामॉलिक्युलर आहे किंवा नाही ते पहा एकच तुम्हाला मॉलिक्यूल दिला असेल आणि एकाच मॉलिक्यूलमध्ये जर समजा 2 कार्बोनिल कंपाऊंड असतील म्हणजे दोन्हीचे दोन्ही अल्डेड असतील किंवा दोन्हीच्या दोन्ही कीटोन असतील किंवा एक अल्डेड असेल एक कीटोन असेल एकाच मॉलिक्यूलमध्ये तर अशा वेळेस काय करायचं इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन करायचं आता याच्यामध्ये पहा हे जे आपण एक्झाम्पल घेतले ह्या एक्झाम्पलमध्ये 2 कीटोन आहेत पहा C डबल बॉन्ड OC दिस इज फर्स्ट कीटोन C डबल बॉन्ड OC दिस इज सेकंड कीटोन म्हणजे एकाच मॉलिक्यूलमध्ये 2 कीटोन आहेत म्हणजे हा डाय कीटोन आहे
आणि एकाच मॉलिक्यूलमध्ये जर समजा 2 कंपाऊंड असतील, 2 कार्बोनिल कंपाऊंड असतील, तर याचा अर्थ याच्यामध्ये काय होणार, इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन. कधी जर आपण याची रिएक्शन डायल्यूट NaOH किंवा डायल्यूट बेस सोबत केली तर होणार. ओके, हां, याचा आपण फर्स्ट IUPAC नेम लिहूया. आपण ह्या एनकडे नंबरिंग करू शकतो किंवा ह्या एनकडे पण आपण नंबरिंग करू शकतो. 1 2 3 4 5 6 and 7. टोटल किती कार्बन ॲटम आहेत, 7. त्यामुळे काय येणार, हेप्ट. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड, त्यामुळे ANE. त्यानंतर हा C डबल बॉन्ड ओ सेकंडला आहे, हा C डबल बॉन्ड ओ 6ला आहे. टोटल किती आहेत, 2 आहेत, त्यामुळे डाय सॉरी. आणि लास्ट काय सांगा, ONE. इथे करणार डॅश, इथे कॉमा, इथे डॅश, हेप्टेन 2,6 डाय ONE. ओके, समजलं सर्वांना. आता पहा हाच मॉलिक्यूल आपण अजून कसं लिहू शकतो पहा. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म. नीट लक्षात, मी हाच मॉलिक्यूल इथे ड्रॉ करतोय बघा मी. हां, दिस इज फर्स्ट कार्बन एटम, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड 7. ओके, समजलं. हाच मॉलिक्यूल आपण असा इथे ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर आपण याची रिएक्शन त्यासोबत करतोय सांगा. आपण याची रिएक्शन करतोय बेस सोबत, NaOH, Na+OH म्हणत, दिस इज बेस. आता मला सांगा बेस काय करेल, एनोलेट तयार करेल. मेकॅनिझममध्ये फर्स्ट काय तयार होतो, एनोलेट तयार होतो, कार्बेन तयार होतो. आता मला सांगा हा जो बेस आहे तो बेस नेहमी काय करतो, अल्फा H काढतो. मला सांगा अल्फा H कोणकोणते आहेत, C डबल बॉन्ड ओच्या शेजारी जे कार्बन असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन. आणि इथे जे H असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा H म्हणतो. पहा इथे पण काय आहेत, अल्फा H आहेत. आणि हा मॉलिक्यूल कसा आहे, सिमेट्रिकल आहे. थोडक्यात कसा आहे, सिमेट्रिकल. इथे पहा C डबल बॉन्ड आला, इकडे काय अटॅच आहे, CH3. C डबल बॉन्ड आला, इकडे काय अटॅच आहे, CH3. इकडे अटॅच आहे CH2, इकडे अटॅच आहे CH2. आता नीट लक्षात, हा जो OH मायनस आहे तो OH मायनस कोणता अल्फा H काढेल, एकतर हा अल्फा H काढेल किंवा मग हा अल्फा H काढेल किंवा हा काढेल. हे आणि हे सेमच आहे. आपण ह्या दोन ठिकाणी बघूया. जर समजा त्यांनी हा जर अल्फा H काढला, नीट लक्षात इथे काय सांगा, तर इथे आहे CH3. जर त्यांनी इथला H काढला तर याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज आणि हा त्यामुळे काय करेल, याच्यावरती अटॅक करेल. इथे सर्वांच्या लक्षात, हा याच्यावरती काय करेल, अटॅक करेल. आणि त्यामुळे ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होईल. किती मेंबर रिंग तयार होईल सांगा, 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 मेंबर रिंग तयार होईल. जर ह्या OH मायनसनं हा अल्फा H काढला तर. जर समजा त्यांनी हा अल्फा H काढला तर याच्यावरती काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. मग त्यामुळे काय होणार, हा जो C मायनस आहे तो याच्यावरती अटॅक करणार. कशावरती, तर याच्यावरती अटॅक करणार. सांग किती मेंबर रिंग तयार झाली, 1 2 3 4, 4 म्हणजे 4 मेंबर सायक्लिक कंपाऊंड तयार झाला ना. हा 1 2 3 4 ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होईल. म्हणजे हा तयार झाला सायक्लिक कंपाऊंड. किती मेंबर, 4 मेंबर. मग मला सांगा कोणती रिंग ही मोर स्टेबल असते, 4 मेंबर असते का 6 मेंबर असते. तर नेहमी लक्ष ठेवा, 3 मेंबरपेक्षा, नीट लक्ष ठेवा, 3 मेंबरपेक्षा 4 मेंबर रिंग मोर स्टेबल असते. 4पेक्षा 5 मेंबर रिंग मोर स्टेबल असते. 5पेक्षा 6 मेंबर रिंग मोर स्टेबल असते. आणि 7 मेंबर जर तुम्ही म्हणालात तर 7 मेंबरसुद्धा काय असते, लेस स्टेबल असते रिंग. 6 मेंबर रिंग ही नेहमी कशी असते, मोर स्टेबल असते. जर 6 मेंबर रिंग तयार होत असेल तर 6 मेंबर रिंग तयार करायची. 6 मेंबर रिंग तयार होत नसेल कुठेच तर काय करायचं, मग 5 मेंबर रिंग तयार करायची. पण नेहमी लक्ष ठेवायचं, मोर स्टेबल रिंग तयार करायची. आणि मोर स्टेबल रिंग कोणती असते, 6 मेंबर. ओके, मग आता मला सांगा कोणता इनोलेट तुम्ही तयार करणार, हा इनोलेट तयार करणार का हा इनोलेट तयार करणार. हा इनोलेट तयार केला तर 6 मेंबर, हा इनोलेट तयार झाला तर 4 मेंबर. याचा अर्थ कोणता इनोलेट तयार होईल, तर नेहमी हा इनोलेट तयार होईल. समजते सर्वांना. हा काय आहे सांगा, CH3 आहे, CH3. हा जो OH मायनस आहे तो OH मायनस काय करेल, हा जो अल्फा H आहे तो अल्फा H काढेल. म्हणजेच काय रिमूव्ह होणार, H2 रिमूव्ह होणार. सांग इथे काय तयार झाला आता, पहा हे C डबल बॉन्ड O, पुढे CH2, हा H काढला म्हणजे इथं CH2, याच्यावरती काय येणार, निगेटिव्ह चार्ज. पुढचं स्ट्रक्चर हे ॲज इट इज, त्यानंतर काय होणार, हे CH3 आहे. त्यानंतर नेक्स्ट हा जो CH2 मायनस आहे तो काय करेल, याच्यावरती अटॅक करेल. म्हणजे ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये सिंगल बॉन्ड तयार होईल. मग ह्या कार्बनची फ्रिक्वेन्सी 5 होणार. त्यामुळे हे 2 पाय इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होतील आणि पुढचं जे स्ट्रक्चर आपल्याला ते आपल्याला असं मिळेल.
हां CH2 ओके. इथे काय सांगा C लक्षात येते सर्वांच्या हे काय C ओके. त्यानंतर इकडे काय त्याचं आहे CH3 इथे बॉन्ड कोणता राहील सिंगल बॉन्ड कारण यातला एक बॉन्ड ह्या ओवरती शिफ्ट झाला आहे म्हणजे सिंगल बॉन्ड राहील. इथे काय येणार O मायनस कारण हे दोन इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट झाल्यामुळे ह्या ओवरती चार्ज कोणता येणार निगेटिव्ह चार्ज येणार. पुढे काय करणार हा जो O मायनस आहे हा O मायनस काय करेल ह्या वॉटरमधला H प्लस घेईल. समजतं सर्वांना हा O मायनस हा H प्लस घेईल म्हणजे सांगा काय तयार होईल पुढे आता बघा हा CH2 तुम्ही असं बॉन्डलाईन फॉर्म्युला दाखवतोय म्हणजे हा जो CH2 आहे तो मी तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युल्यामध्ये दाखवतोय. त्यानंतर सांग इथे काय तयार झाला आता OH त्यानंतर इथे CH3 त्यानंतर पुढे काय केलेलं सांगा पुढे हीट केलेलं आहे हा आपल्याला मिळाला प्रोडक्ट. आता हीट केल्यामुळे करणार डिहायड्रेशन होणार. दिस इज अल्फा कार्बन OH ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो असतो अल्फा कार्बन हा असेल बेटा हा असेल बेटा. इथे सर्वांच्या लक्षात दिस इज बेटा दिस इज ऑल्सो बेटा. मला सांग अल्फाचा OH रिमूव्ह केला तर बेटाचा तुम्हाला काय करावं लागतो H रिमूव्ह करावं लागतो. कोणता H तुम्ही रिमूव्ह करणार जर तुम्ही ह्या बेटाचा H रिमूव्ह केला तर इथे डबल बॉन्ड तयार होईल आणि जर तुम्ही ह्या बेटाचा H रिमूव्ह केला तर इथे डबल बॉन्ड तयार होईल ओके. म्हणजे तुम्हाला इथेच डबल बॉन्ड तयार करेल काय करावं लागेल कारण इथे काय आहे सांगा अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड आहे म्हणजे कॉन्ज्युगेशन आहे. म्हणजे आपल्याला समजा हा बीटा 1 आहे हा बीटा 2 आहे बीटा 1चाच नेहमी काय करायचा H रिमूव्ह करायचा. सांग बीटा 1चा आपण H का रिमूव्ह केला इथे आहे C डबल बॉन्ड O इथे तयार होईल डबल बॉन्ड इथे आहे CH3 हा H आणि हा OH रिमूव्ह झाला म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होईल. आता इथे पहा इथे काय कॉन्ज्युगेशन आहे ना डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड म्हणजे रेझोनन्स आहे. त्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे स्टेबल कंपाऊंड आहे मोर स्टेबल आणि त्यामुळे हा कंपाऊंड आपल्याला कसा मिळतो मेजर ओके. हा कंपाऊंड मेजर तुम्हाला इथे दुसऱ्या ऑप्शनमध्ये किती कंपाऊंड देतील पण हा जर कंपाऊंड असेल तर तो असेल तुमचा मेजर. 6 मेंबर रिंग असेल 6 मेंबर रिंग आहे आणि डबल बॉन्ड इथे आहे इथे डबल बॉन्ड नाही आहे कारण इथे डबल बॉन्ड जर असेल तर तो लेस स्टेबल असेल ओके तो मायनर कंपाऊंड असेल. समजले सर्वांना इथपर्यंत नोट करा आहे. अँड दिस इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन. कोणता कंपाऊंड तयार झाला आहे तर सायक्लिक कंपाऊंड तयार झालं आहे. नोट करा आहे इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशनमध्ये सेकंड एक्झाम्पल आहे पहा. हां हे आपण सेकंड एक्झाम्पल घेतलं आहे याची रिलेशन आपण केले बेससोबत फॉलोड बाय हीट. तर मेजर कंपाऊंड कोणता येईल असं आपल्याला विचारलं आहे. पहा नीट लक्षात याच्यामध्ये आहेत दोन कार्बोनिल कंपाऊंड C डबल बॉन्ड OC दिस इज कीटोन अँड C डबल बॉन्ड OH दिस इज अल्डिहाइड. आता याच्यामध्ये एक कीटोन आहे एक अल्डिहाइड आहे. इथे सर्वांच्या लक्षात फर्स्ट आपण काय करायचं IUPAC नेम लिहा. अल्डिहाइडची प्रायोरिटी फर्स्ट आहे कीटोनपेक्षा त्यामुळे अल्डिहाइडमधला जो कार्बन ॲटम आहे तो नेहमी फर्स्ट असेल. 1 2 3 4 5 अँड 6 हे झाली नंबरिंग. हां 5 पोझिशनला काय आहे C डबल बॉन्ड O आणि C डबल बॉन्ड O हा जर प्रिफिक्स म्हणून आला C डबल बॉन्ड O हा जर प्रिफिक्स म्हणून आला तर त्याचं नाव काय आपण लिहितो एकतर ऑक्झो लिहितो किंवा कीटो लिहितो. आपण कीटो लिहा ऑक्झो लिहिलं तरी चालेल. पहा 5 कीटो पुढे काय ना सांगा टोटल कार्बन 6 आहेत चेनमध्ये त्यामुळे हेक्स कार्बन कार्बन सर्व सिंगल बॉन्ड त्यामुळे ANE हे E रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं AL कारण अल्डिहाइड आहे. 5 कीटो हेक्झॅनल हाच कंपाऊंड मी काय करतो आहे थोडंसं व्यवस्थित रिप्रेझेंट करतो आहे. पहा हाच कंपाऊंड आहे 5 कीटो हेक्झॅनल. पहा मी इथं फर्स्ट C डबल बॉन्ड OH लिहितो आहे. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम दिस इज फर्स्ट. पहा टोटल कार्बन किती 6. हां टोटल कार्बन किती झाले सांगा समजताना सर्वांना हे कसं लिहिलं ते. हां 1 2 3 4 5 अँड 6 हे टर्मिनल आहे. टर्मिनल म्हणजे काय असणार सांगा CH3 ओके 1 2 3 4 5 अँड 6. त्यानंतर इथं आपण काय यूज करतो आहे बेस यूज करतो आहे डायल्यूट बेस आपण यूज करतो आहे. आता नीट लक्षाकडं इनोलेट कुणाचा तयार करता अल्डिहाइडचा तयार करता का कीटोनचा तयार करता. असं पाठीमागं आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. जर समजा अल्डिहाइड एक आहे एक मॉलिक्यूल आपल्याकडे अल्डिहाइड आहे आणि दुसरा मॉलिक्यूल आपल्याकडे कीटोन आहे तर कीटोनचा नेहमी आपण काय तयार करतो इनोलेट तयार करतो. रिझन काय कारण अल्डिहाइडची रिएक्टिव्हिटी ही कीटोनपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे जर एकाच मॉलिक्यूलमध्ये अल्डिहाइड पण असेल आणि कीटोन पण असेल तर काय करायचं
नेहमी केटोनचा इनोलेट तयार करायचा, अल्डिहाइडचा इनोलेट तयार करायचा नाही. जर तुम्ही अल्डिहाइडचा इनोलेट तयार करा तर तो तुम्हाला मायनर प्रॉडक्ट मिळेल, मेजर मिळणार नाही. नीटमध्ये आणि JEE मेन्समध्ये आपल्याला नेहमी मेजर प्रॉडक्ट विचारला जातो. ओके, हां, हा आहे C डबल बॉन्ड OH, दिस इज अल्फा कार्बन. पण हा जो अल्फा कार्बन आहे, ह्या अल्फा कार्बनला जे 2 H अटॅच आहेत अल्फा H, ते कुणाचे आहेत तर अल्डिहाइडचे आहेत. त्यामुळे हा बेस हा H नाही रिमूव्ह करणार, तो नेहमी रिमूव्ह कोणाचा करणार, कीटोनचा रिमूव्ह करणार. आलं लक्षात, दिस इज कीटोन. आता मला सांग, C डबल बॉन्ड ओला जे कार्बन ॲटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा H म्हणतो. मला सांग इथे किती अल्फा H आहेत तर इथे आहेत 2 अल्फा H. इथे किती अल्फा H आहेत तर इथे आहेत 3 अल्फा H. मग मला सांग, हा जो बेस आहे OH मायनस, तो हा H काढेल का हा H काढेल? जिथला तो H काढेल त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज तयार होईल, त्या ठिकाणी तो इनोलेट तयार करेल आणि तोच इनोलेट काय करेल, ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवरती अटॅक करेल. पहा आता नीट लक्षात, जर समजा त्यांनी हा H काढला तर याच्यावरती काय येणार, याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज, हा तयार झाला इनोलेट. मग हा काय करणार तर ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवरती अटॅक करणार. म्हणजे किती मेंबर रिंग तयार झाली सांगा, ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होणार 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे 4 मेंबर रिंग तयार होईल. ओके, समजते सर्वांना. त्यानंतर जर त्यांनी हा अल्फा H काढला तर याच्यावर येणार निगेटिव्ह चार्ज. ओके, मग जर याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला तर हा काय करेल, याच्यावरती अटॅक करेल. ओके, आता किती मेंबर रिंग तयार झाली सांगा, पहा 1 ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होईल. समजतं ना सर्वांना, ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होईल 1 2 3 4 5 and 6 मेंबर रिंग तयार होईल. म्हणजे हा OH मायनस कोणता अल्फा H रिमूव्ह करेल तर नेहमी हा अल्फा H रिमूव्ह करेल, कारण हा अल्फा H रिमूव्ह केल्यानंतर 6 मेंबर रिंग तयार होईल आणि 6 मेंबर रिंग ही 4 मेंबर रिंगपेक्षा कशी आहे तर मोर स्टेबल आहे आणि त्यामुळे हा बेस नेहमी हा अल्फा H रिमूव्ह करणार. समजते सर्वांना. हा जो बेस आहे तो बेस काय करेल, हा अल्फा H काढेल, म्हणजे काय रिमूव्ह होणार, H2O रिमूव्ह होणार. सांग पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल, C डबल बॉन्ड OH, त्यानंतर हा CH2 ॲज इट इज CH2, त्यानंतर C डबल बॉन्ड O, त्यानंतर इथे काय तयार सांगा CH2 मायनस तयार. ओके, आता इथे तयार झाला हा तुमचा इनोलेट. हा इनोलेट काय करेल, म्हणजे हा C मायनस याच्यावरती अटॅक करेल, त्यामुळे करणार ह्या Cमध्ये आणि ह्या CH2मध्ये नवीन सिग्मा बॉन्ड तयार होणार, सिंगल बॉन्ड तयार होणार. त्यामुळे हे जे 2 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते ओवरती शिफ्ट होतील आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला हे असं मिळेल. पहा इथं राहील सिंगल बॉन्ड, इथे O मायनस, ह्या Cला काय अटॅच आहे H, म्हणजे ह्या Cला काय अटॅच आहे H. त्यानंतर काय होणार, ह्या Cमध्ये आणि ह्या CH2मध्ये सिंगल बॉन्ड तयार होईल. पुढचं स्ट्रक्चर हे ॲज इट इज. ओके, पुढचं स्ट्रक्चर हे ॲज इट इज. इथं आहे C डबल बॉन्ड O. त्यानंतर हा जो O मायनस आहे तो O मायनस काय करेल, तो O मायनस काय करेल, ह्या वॉटरमधला H प्लस घेईल, म्हणजे हा O मायनस हा H प्लस घेईल. सांग काय तयार होईल मग. आता हा जो CH2 आहे तो मी बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये दाखवतोय, 2 लाईन जंक्शन म्हणजे CH2. ओके, इथे काय आहे डबल बॉन्ड O. ओके, त्यानंतर इथे काय आहे OH आणि इथे काय अटॅच आहे H. आता हा H तुम्ही नाही दाखवला तरी पण चालतो. हा तयार झाला तुमचा प्रॉडक्ट. त्यानंतर काय केलं आहे, हीट पण केलं आहे. हीट केल्यामुळे काय होणार, डिहायड्रेशन होणार. सांग डिहायड्रेशनमध्ये काय होतं, अल्फाचा OH जातो आणि बेटाचा काय जातो, अल्फाचा OH बेटाचा H. सपोज दिस इज बेटा 1, दिस इज बेटा 2. हा H जाणार का हा H जाणार, H गेल्यानंतर कॉन्जुगेटेड कंपाऊंड मिळाला पाहिजे आपल्याला. अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड, म्हणजे बेटा 1चा H आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. बेटा 1चा H रिमूव्ह केल्यानंतर काय मिळणार सांगा. हा आहे डबल बॉन्ड O. त्यानंतर हा H आणि हा OH, H2 रिमूव्ह झाला. इथे काय तयार झाला डबल बॉन्ड, म्हणजे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड अँड दिस इज मेजर कंपाऊंड. दिस इज मेजर कंपाऊंड. जर तुम्ही हा H रिमूव्ह केला तर इथे डबल बॉन्ड तयार होईल. इथे समजा लक्षात, इथे जर डबल बॉन्ड आला तर आपल्याला हा काय मिळेल, मायनर प्रोडक्ट. डबल बॉन्ड O, इथे डबल बॉन्ड आला तर हा कसा मिळेल, मायनर. ओके, हा तुमचा कसा आहे मेजर, कारण याच्यामध्ये काय आहे कॉन्जुगेशन आहे. इथे समजा लक्षात, कॉन्जुगेशन म्हणजे काय,
पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड अल्टरनेट आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कॉन्जुगेशन आहे. ज्याच्यामध्ये कॉन्जुगेशन त्याच्यामध्ये रेझोनन्स असतो आणि रेझोनन्सवाला कंपाऊंड नेहमी मोर स्टेबल असतो. हा तुम्हाला काय मिळेल मायनर आणि हा मिळेल तुम्हाला मेजर. समजलं, नोट करा. हे याच्यामध्ये फक्त तुम्ही एकच लक्ष ठेवतं. काय लक्ष ठेवतं, अल्डिहाइड आणि कीटोन असेल तर नेहमी कीटोनचा इनोलेट तयार करायचा, समजलं सर्वांना. आणि दुसरं महत्त्वाचा पॉईंट काय, तर याच्यामध्ये फर्स्ट आधी चेक करायचं की 6 मेंबर रिंग तयार होते का. जर 6 मेंबर रिंग कुठेच तयार होत नसेल, दोन्ही कार्बेनियनचा अटॅक, दोन्ही इनोलेट तयार करून सुद्धा जर 6 मेंबर रिंग तयार होत नसेल तर मग काय करायचं, 5 मेंबर रिंग करत जायचं. 7 मेंबरसुद्धा रिंग तयार करायची नाही, कारण 7 मेंबर रिंगसुद्धा कशी आहे, अनस्टेबल आहे, लेस स्टेबल आहे. त्यामुळे 7 मेंबर रिंगसुद्धा तयार करायची नाही. 6 मेंबर होत नसेल तर मग 5 मेंबरकडे जायचं. ओके, नोट करा. हे याच्यावरचे काही क्वेश्चन्स आपण पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, रिएक्शन बिटवीन बेन्झाल्डिहाइड अँड ॲसिटोफेनॉन इन दी प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH इज नोन ॲज. रिएक्शन बिटवीन बेन्झाल्डिहाइड अँड ॲसिटोफेनॉन इन दी प्रेझेन्स ऑफ dilute NaOH is known as, first is cross Cannizzaro reaction, second is cross aldol, third is aldol condensation and D is Cannizzaro reaction. हे रिएक्शन कोणते आहे, रिएक्शन बिटवीन बेन्झाल्डिहाइड अँड ॲसिटोफेनॉन इन दी प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH. रिएक्शन कोणते आहे, बेन्झाल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय सांगा, तर बेन्झाल्डिहाइडचं स्ट्रक्चर आहे बेन्झीन रिंग आणि बेन्झिनला आपण काय अटॅच करतो, C+OH प्लस. दुसरा कोणता कंपाऊंड आहे, ॲसिटोफेनॉनचं स्ट्रक्चर काय, तर बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला आपण काय अटॅच करतो, C+OCH3. दिस इज ॲसिटोफेनॉन. तर ह्या रिएक्शनचं नाव काय, जर ह्या दोन्ही कंपाऊंडमध्ये रिएक्शन झाली तर त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार. आता नीट लक्ष द्या, हे 2 कार्बोनिल कंपाऊंड आहेत आणि डायल्यूट NaOH आहे, 2 कार्बोनिल कंपाऊंड आहेत आणि डायल्यूट NaOH आहे. नीट लक्ष द्या. याच्यामध्ये अल्फा एच आहे का, बेन्झाल्डिहाइडमध्ये अल्फा एच आहे का, नो अल्फा एच. याच्यामध्ये आहे का अल्फा एच, तर यस, तर याच्यामध्ये अल्फा एच आहे. एकामध्ये अल्फा एच नाही आहे, एकामध्ये अल्फा एच आहे आणि रिएक्शन केले डायल्यूट NaOHमध्ये. म्हणजे रिएक्शन कोणते सांगा, 2 डिफरंट कार्बोनिल कंपाऊंड आहेत. आणि जर समजा डायल्यूट NaOHमध्ये जर आपण ही रिएक्शन केले तर तिला आपण काय म्हणतो, अल्डॉल कंडेन्सेशन म्हणतो. पण कोणती अल्डॉल कंडेन्सेशन, aldol condensation between two different carbonyl compound is called cross aldol condensation. आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन इज करेक्ट. हा क्वेश्चन आपल्याला नीट 2020मध्ये विचारला होता. आता जी आपली सप्टेंबरमध्ये एक्झाम झाली त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला होता. आणि ही जी रिएक्शन आहे, रिएक्शन बिटवीन बेन्झाल्डिहाइड अँड ॲसिटोफेनॉन, तर ही रिएक्शन आपल्याला NCERTमध्ये ॲज इट इज दिलेली आहे. तर ही रिएक्शन 364 पेज नंबरवरती आहे. ॲज इट इज NCERTमधला हा क्वेश्चन पडला होता. नीटमध्ये ह्या वर्षी ॲज इट इज NCERTमधले सगळे क्वेश्चन पडले होते. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा, द मेजर प्रोडक्ट फॉर्म इन दी फॉलोविंग रिएक्शन इज. तर तुम्हाला ही रिएक्शन दिले इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH, तर तुम्हाला कोणता मेजर प्रोडक्ट मिळेल, तर हा तुम्हाला क्वेश्चन विचारला होता JEE मेन्स 2019मध्ये. कोणता मिळेल मेजर प्रोडक्ट, एल सॉल्व करता बघा, ट्राय करून. ठीक आहे, आपण सॉल्व करूया. मला सांग हा कंपाऊंड कोणता आहे, दिस इज CH3C+OH म्हणजे हा आहे अल्डिहाइड. ओके, बेन्झीन C+OCH3, C+OC म्हणजे हा काय आहे सांगा, कीटोन. एक अल्डिहाइड आहे, एक कीटोन आहे. हे 2 वेगवेगळे कार्बोनिल कंपाऊंड आहेत आणि रिएक्शन केले डायल्यूट NaOH सोबत. म्हणजे हे रिएक्शन कोणते, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. ओके, हे जे JEE मेन्स 2019 लिहिले हे थोडं मी रफ करतोय. मी इथं फर्स्ट काय करतो, हा अल्डिहाइड लिहितो. नीट लक्ष द्या, अल्डिहाइड CH3C+OH. ओके, समजतंय सर्वांना, CH3C+OH प्लस दुसरा हा मॉलिक्यूल आपल्याला दिलेला आहे कोणता, C+O. कोणता, हा C+Oला काय अटॅच आहे, CH3 आणि या Cला काय अटॅच आहे, बेन्झीन रिंग अटॅच आहे. थोडं मी असं लिहिलेलं आहे. समजतं सर्वांना. रिएक्शन केले डायल्यूट NaOH सोबत. हा अल्डिहाइड आहे, हा कीटोन आहे. मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं कीटोनचं नेहमी काय तयार करता, इनोलेट तयार करता. म्हणजे याचं काय तयार करणार तुम्ही, इनोलेट. आणि हा काय असणार, अल्डिहाइड नेहमी काय असणार, ॲक्सेप्टर.
रिझन काय, इनोलेटच कीटोनचाच काय तयार करायचा, कारण अल्डेड हे कसे आहेत, गुड ॲक्सेप्टर आहेत, त्यामुळे याचा कधीही इनोलेट तयार करायचा नाही, एक अल्डेड एक कीटोन दिला असेल तर. ओके, म्हणजे सांगा याचा अल्फा एच काढा, याचा अल्फा एच कोणता आहे, हा CH3 आहे ना, मग याच्यामधला एक एच गेल्यानंतर काय राहणार इथं, CH2 राहणार, मायनस हा तयार झाला याचा इनोलेट. बेस काय करणार, अल्फा एच काढणार, हा त्याचा अल्फा एच होता ॲसिटोफेनॉनचा. ओके, मग काय करणार सांगा, हा CH2 मायनस याच्यावरती अटॅक करणार, हे इथं सांगा काय तयार होणार, CH3C, सीला काय अटॅच आहे एच, पुढे सिंगल बॉन्ड O मायनस, त्यानंतर काय होणार, ह्या सीमध्ये आणि ह्या CH2मध्ये सिंगल बॉन्ड तयार होणार, ह्या CH2ला पुढे काय अटॅच आहे C डबल बॉन्ड O, आणि या C डबल बॉन्ड ओला पुढे काय अटॅच आहे बेन्झिन रिंग अटॅच आहे. हा O मायनस काय करेल H प्लस घेईल, म्हणजे काय तयार होणार OH तयार होणार, अँड दिस इज मेजर कंपाऊंड. बा असा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय, CH3 CHOH CH2 C डबल बॉन्ड O बेन्झिन रिंग, त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, तर C ऑप्शन इज करेक्ट. नोट करा हे. आज आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन आणि इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन ह्या 2 रिलेशन आपण पाहिल्यात. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे, तर ठीक आहे, राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.